तर मित्रांनो काय म्हणता मग? मी आहे बादल. मी आहे साहिल भाऊ. ऐकला का नाही मग? हा आहे आपला साहिल भाऊ, म्हणजे कबड्डी प्लेअर. शादलू का छोटा भाई बोले तो की कबड्डीचं नाव घेऊन काय आपण कबड्डी खेळायला काही जात नाही. तर आज आपण चाललो फटाके फोडायला. पण थेरगावच्या सुंदर हा पटांगण. मग आपण आता आलो फटाका सेंटर जवळ. चला मग आता आपल्या कल्ला माहोल बघा. बरं का हा बघितल्या. आता तुम्ही चिलर पार्टीचा माहोल बघा. हा माहोल खतम झाल्यावर आपण चालून आता अजूसंगीकडे. जाता जाता भेटले आपल्याला मोठे भाऊ, एक युगंडावाला भाऊ, एक अमेरिकावाला भाऊ. हे पण आले होते बरं का थेरगावला माहोल करायला. युगंडावाला भाऊ तर कुछ अलग ही दिख रहा है. हा छोटा डॉन पण फोडलं फटाके. अमेरिका आणि युगंडावाल्याला बाय बाय करून निघलो मग आपण अजू भाऊ तर फटाके फोडत होता. हाय आपला अजूसंगी भाऊ काहीतरी हातातच फोडतो म्हणे फटाके. तेवढ्यात महेश भाऊ तू नको मी फोडतो म्हणे हातात. अजू भाऊ म्हणे महेश भाऊले गाव हातात फोडते वे मी तोंडात फोडतो म्हणे. अजून चांगलीच फाटली रे बा अजून. अरे बाप रे एवढा टॅलेंट अजू भाऊ मध्ये. महेश भाऊ धरला हातात फटाका, हातात फोडतो म्हणून. हातात फटाका धरलाच होता. तेवढ्यात काय झालं का दिला फेकून वरत. असे पाय हातात फोडला. वाटलं आता खरंच हातात फोडलं पण दिलं फेकून वर. फटाक्याच्या नादात गेलं आमचं वरत लक्ष. तरी दुसऱ्या वार्डातले कंदील सोडले होते. पाहिलं ना आपल्याला बहुत खुशी वाटते. पाहिलं तर बहुतच उंच गेलं होतं. मला दिसलं का नाही हा कंदील. कंदील जास्त दूर गेल्यामुळे तो लहान दिसत आहे. बरं का ते जाऊ द्या मित्रांनो. मोबाईल पण आलं होतं इकडे. मोबाईलच्या नादात होता. याचा ब्लॉग मध्ये घेऊन आलो. एक एक करून फटाके फोडत होता. पाहून घ्या तुम्ही. बरं का मित्रांनो आपल्या गावातलं असं माहोल झालं. आम्ही दोघे एकही फटाके नाही फोडले. माहोल झालं म्हणजे आपला माहोल झालं असं समजा. चला तर हा ब्लॉग मध्ये एवढंच. आपण भेटू आता कधीतरी. तवावरी टाळा.